पैठण तालुक्यातील हिरडपुरी येथील गाळ मिश्रित शासकीय वाळू डेपोच्या ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रातून उपसा करण्यात आलेली वाळू या वाहतुकीमुळे या ठिकाणी असलेल्या शेतकऱ्यांची पाईपलाईन फुटली होती। याचा जाब विचारण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याला आलेल्या कृष्णा माणिक नरके याने मारहाण केल्याची घटना समोर आली आहे। या संदर्भात पाचोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। हिरपुरी येथील गाळ मिश्रित शासकीय वाळू डेपो या ठिकाणी गोदावरी नदीच्या पात्रातून उपसण्यात आलेली वाळू हायवा टिप्परद्वारे वाहतूक करून आणली जाते। दत्तू दुर्गाजी वीर यांची गट नंबर 209 मध्ये शेती आहे। 26 फेब्रुवारी रोजी कृष्णा माणिक नरके राहणार टाकळी अंबड यांच्या हायवाने वाळूची वाहतूक सुरू असताना वाळूच्या अवजड वाहनाच्या वजनाने शेतकरी दत्तू दुर्गाजी वीर यांच्या शेतातील पाईपलाईन फुटली। त्यांनी कृष्णाजी माणिक नरके याच्या संदर्भात जाब विचारला असता कृष्णा नरके याने दत्तू वीर या शिवीगाळ करून सापडबुक्क्यांनी मारहाण केली। या संदर्भात दत्तू वीर यांनी 28 फेब्रुवारीला पाचोड येथील पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली असता पाचोड पोलिसांनी कृष्णा नरके यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलाय। या शासकीय वाळू डेपोवर संबंधित ठेकेदाराने अनेक गुंड प्रवृत्तीचे लोक कामावर ठेवले असून ते शेतकऱ्यांना आणि नागरिकांना दादागिरी करताना दिसतायत। या गुंडांमुळे या ठिकाणी शांतता सुव्यवस्था बिघडण्याची शक्यता निर्माण झाली आहे। गौतम मनकर, MCN न्यूज, पैठण।